हरिओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशनमध्ये मी आशुतोष सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीच्या प्रार्थनेने आपण सेशनची सुरुवात करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. ओम. हरिओम. आठवड्यातून एकदा आपण इथे भेटतो. त्याचं मुख्य कारण असं असतं की आठवड्याभर उरलेला ध्यानाची प्रक्रिया एकतर मूळ प्रक्रिया आपल्या लक्षात राहावी, त्याची उजळणी होत राहावी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकत्रितपणाने साधना केली की त्या गोष्टीला एक प्रेरणा मिळते. दोन ऍस्पेक्ट्स आहेत या योग मार्गाचे. जो आदिनाथ महादेव शंकरांपासून पुढे गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद, आणि स्वामी स्वरूपानंदांच्या पर्यंत आल्यानंतर त्याच्या पुढे सगळ्या संसारी सिद्ध पुरुषांची मालिका आहे की ज्यांनी संसार साधून परमार्थ साधला. म्हणजे आपल्यासारख्यांच्यासाठी हे खूप मोठं प्रेरणास्थान आहे आणि भाग्याची गोष्ट आहे की आपण आपल्याला या परंपरेचा एक भाग होता. स्वामी स्वरूपानंदांच्या नंतर स्वामी माधवनाथ आणि मग माझे सद्गुरू स्वामी माधवानंद डेव्हलप होत गेली आहे प्रत्येक स्टेजला. थेरॉटिकल भाग, एक्सप्लेनेशनच्या भागामध्ये प्रत्येक पातळीवर असं आपल्याला लक्षात येईल आपण थोडासा विचार केला तर, की प्रत्येक संतांचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे विशेष. जसं स्वामी स्वरूपानंदांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे अभंग ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरी नित्यपाठ. कारण ज्ञानेश्वरी आता वाचायला घेतल्यानंतर त्यातले काही शब्द, बरेचसे शब्द, काही शब्द नाही, ऐकायला ती अतिशय गोड वाटते. ऐकल्यानंतर वाटतं की ऐकत राहावं ऐकत राहावं. पण त्याचा अर्थ समजायचा असेल तर अभंग ज्ञानेश्वरीला दुसरा पर्याय नाही. गुरुदेव रानडेंनी असं म्हणलंय की संस्कृत भाषा ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताच येऊ शकत नाही. याचं कारण काही काही कॉन्सेप्ट त्या इंग्रजी भाषेसाठी एवढे जड आहेत की त्याने त्या भाषेचं कंबरड मोडून जाईल. पण संस्कृत भाषेचीच जी मुलं आहेत त्यातलं एक म्हणजे मराठी, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हे मांडलं त्या काळातल्या मराठीमध्ये, आणि स्वरूपानंद स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला कळेल अशा भाषेत, अशा प्रकारच्या भाषेमध्ये ते मांडलं. आणि त्यानंतर स्वामी माधवानंदांच्याकडून, माझ्या सद्गुरूंच्याकडून
प्रत्येक ध्यानाच्या प्रत्येक टप्प्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन, आणि तेही आजच्या तरुणांना भावेल आजच्या भाषेत. अगदी रिसे आपली जी आजची भाषा आहे म्हणजे सेमी इंग्लिश असं आपण म्हणूया, त्या भाषेमध्ये ते मांडणं आणि त्याचं स्पष्ट विवरण करणं हे मोठं कॉन्ट्रीब्युशन. तर या सगळ्या परंपरेमध्ये एक मुख्य योग प्रक्रिया आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तो परमात्मा जो आहे तो सगळ्या विश्वामध्ये व्यापून आहे. ही सगळी थेअरी ऐकली, पण त्याचा अनुभव कसा येईल? तर अनुभव येण्याची मुख्य जागा म्हणजे आपल्याच आतमध्ये भ्रूमध्यापाशी. या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं, स्ववरती. आता स्ववरती म्हणजे कुठे लक्ष केंद्रित करायचं? तर आपल्याला मी आहे अशी आपल्या असण्याची एक मूळ जाणीव असते, अस्तित्वाची, आणि ती नैसर्गिक असते. केवळ ध्यानाच्याच वेळेला ती जाणीव असते, इतर वेळेला ती जाणीव नसतेच, कुठेतरी गेलेली असते, असं काही नसतं. प्रत्येक वेळेला ती स्व ही जाणीव असतेच आपल्याला. त्या जाणीवेच्या माध्यमातून तत्वापर्यंत म्हणजे परमात्मा तत्वापर्यंत पोहोचण्याचा हा आपला प्रयोग आहे. समर्थांनी म्हणलंय की देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. संसारी माणसाची अवस्था वर्णन करतायत की आयुष्य जगता जगता देहबुद्धीचा निश्चय म्हणजे मी म्हणजेच देह आहे, हे सगळं माझं आहे, हा निश्चय असा पक्का झाला एकदम. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात म्हणलंय, वज्रलेप होणे अभक्तासी. अभक्तपणाचा वज्रलेप बसला मनावरती. अभक्तपणाचा याचा अर्थ की तो माणूस म्हणून वाईट असेल असं नाहीये, पण मी म्हणजे हा देह आहे किंवा देह मनबुद्धी धरून असलेलं व्यक्तिमत्व आहे, हा विश्वास दृढ झाला. आणि त्याचा लेप एखाद्या वज्रासारखा बसला असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं. आणि इथे समर्थांनी म्हणलंय, देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहातीत असं जे त्याचं हित आहे, हित म्हणजे की ती त्याच्या भल्याची गोष्ट आहे खरं तर, पण ती त्याला समजलेली नाहीये, समजून त्याचा तो प्रयोग करत नाहीये. दोन्हीपैकी एक काहीतरी. जो सिन्सिअरली प्रयत्न करतो त्याला टप्प्याटप्प्याने त्याचं फळ समाधान रूपाने मिळतच जातं. त्याच्या नंतरचा चरण समर्थांचा खूप सुंदर आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. पण ही देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करता येईल? तर मुख्य म्हणजे आपल्या मनाला ध्यानकाळ सोडून इतर काळामध्ये आपण जे वागतो त्याचं वातावरण योग्य देणं, हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. प्रक्रिया तर आपल्याला माहिती आहे, मस्तकामध्ये लक्ष ठेवायचं, श्वास घेणे सोडणे यावरती मंत्र चालवायचा. हळूहळू तो मंत्र आणि मनातल्या वृत्ती या शांत होत 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 मन हळूहळू आपोआपच शांत होत जातं. याचं कारण अंतःकरणामध्ये त्या मंत्राचा आविर्भाव, पवित्र आविर्भाव येत जातो. आणि तो आविर्भाव म्हणजे खरं तर काय असतं? तर अस्तित्वाची जाणीव. श्रीराम 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 असं म्हणल्यानंतर श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव अंतःकरणाला होणं आणि ती स्पष्टपणाने होणं,
ही देवाची भेट आहे. समर्थांनी एके ठिकाणी म्हणलंय, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. मना तू कितीही भरपूर कल्पना कर. कल्पना कर म्हणजे कल्पनेतलं एक सुख असतं की हे गेल्यानंतर इकडे मी गेल्यानंतर काय होईल, तिकडे गेल्यानंतर काय होईल, किंवा मला एवढं एवढं सगळं मिळाल्यानंतर काय होईल. हे एक कल्पनेतलं सांसारिक म्हणजे ऐहिक कल्पनांचं आपण सुख घेत असतो. किंवा दुसऱ्या कल्पना म्हणजे की ध्यानाच्या काळामध्ये सुद्धा आत्मस्थितीवर, स्ववर लक्ष केंद्रित न करता वेगळ्याच कुठल्या तरी कल्पना करत बसणे. म्हणजे आता सद्गुरू माझ्या समोर आहेत, त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवलाय, मला छान वाटतंय. ह्या सगळ्या कल्पनांना कुठेतरी अंत आहे. याचं कारण का, त्या कल्पना म्हणजे सुद्धा मनातली वृत्तीच आहे एक प्रकारे. आणि वृत्तींचा सहजच स्वभाव असा आहे की त्या उठतात आणि खाली बसतात, उठतात आणि खाली बसतात. मग खाली बसल्यानंतर आपण पुन्हा आपलं मन मोकळं राहतं. मग काय विचार करायचा, मग पुन्हा काहीतरी इमॅजिनेशन करा. मग ते इमॅजिनेशन पुन्हा जातं, मग पुन्हा तिसरी काहीतरी कल्पना करा. मग एकदा सद्गुरूंना नमस्कार करायचा, एकदा देवाला नमस्कार करायचा, एकदा आपल्या कुलदेवतेला नमस्कार करायचा. अहो पण त्या सगळ्यासाठी आपण ध्यानाला बसलोच नाही आहोत. ध्यानाला आपण एकाच उद्देशासाठी बसलोय, आत्मस्थिती प्राप्त करून घेणे, स्ववरती अवधान केंद्रित करणे. मीची खरी ओळख होणे वगैरे असं जे म्हणतात, त्याचा खरा अर्थ हाच आहे की मी म्हणजे माझ्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करणे, बास. आता मग मी जेव्हा श्रीराम असा मंत्र घेतो, तेव्हा श्रीराम श्रीराम असं म्हटल्यानंतर मला त्या तत्वाच्या अस्तित्वाच्या जाणीवेशी स्पर्श होत असतो. श्रीराम हे त्या सगुण स्वरूपामध्ये अवतरलेल्या तत्वाचं नाव आहे आणि त्या नामामुळे मला त्या तत्वाचा स्पर्श होत असतो की जे खरं तर मीच आहे. तरी सुद्धा त्या मंत्रामुळे मन आधी शांत होतं, हळूहळू वृत्ती कमी होतात. आणि मग राम 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 असं श्वासाबरोबर हळू सावकाशपणाने म्हणायला लागल्यानंतर केवळ ते अस्तित्व जाणवतं, केवळ त्या जाणीवेवरती राहणे अस्तित्वाच्या. आणि मग ती गोष्ट आपल्याला साधारण या भागामध्ये अनुभवाला येते. भ्रूमध्य म्हणजे कपाळाचा मध्य आणि टाळू म्हणजे हा भाग मस्तकाचा मध्य, याच्यामध्ये साधारण कधी कधी व्हायब्रेशन्स जाणवतात. शांत सुखमय वाटतं, शांतीप्रधान आनंद जाणवतो. आणि त्या शांतीचं वैशिष्ट्य असे की एकतर ती कशावरही अवलंबून नसते. बाह्य कुठल्या मटेरियल्सवरती तर अवलंबून नसतेच, पण मनातल्या कुठल्या विचारांमुळे ती निर्माण झालेली शांती नसते. म्हणून समर्थांनी म्हणताना म्हणले, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. तू कितीही कल्पना केल्यास तरी सुद्धा तुला राम भेटी, याचा अर्थ हे अस्तित्वाच्या जाणीवेशी मनाचा झालेला स्पर्श. राम भेटी याचा अर्थ राम म्हणजे स्वतः प्रभू, ज्यांनी मुकुट घातलाय, ज्यांचा नीलवर्ण आहे, हातात धनुष्यबाण आहे किंवा कोदंड आहे, आणि ते स्वतः आपल्या समोर उभे राहिलेत आणि आपल्या मस्तकावर हात ठेवतायत, अशा कल्पना करणं हे शास्त्राला धरून नाहीये. याचं कारण तसं दर्शन कधी होईल, होईल का, ही वाट बघत बसणं, याबद्दल
काही प्रोसेस नाही असू शकत की तुम्ही सायंटिफिक दृष्ट्या आता ते मँगनीज डायऑक्साईड आणि पोटॅशियम क्लोराईड एकत्र केल्यानंतर ऑक्सिजन निघतो की नाही, पण ते एका स्पेसिफिक पातळीपर्यंत तापवायला लागतं, मग तो ऑक्सिजन त्याच्यातून बाहेर पडतो. आता हे शास्त्र आहे की हे असं असं करा, या दोन्ही गोष्टी एकत्र करा एका स्पेसिफिक कंडिशन्समध्ये, एवढ्या तापमानापर्यंत त्या तापू द्यात, त्या तेवढ्या तेवढ्या प्रमाणात घ्या, मग त्या तापवा. एवढ्या टेम्परेचरला आल्यानंतर त्याच्यातून वायू बाहेर निघेलच, निघायलाच पाहिजे याचं कारण ते शास्त्र आहे. तसं अध्यात्मामध्ये शास्त्र काय आहे तर योगशास्त्र आहे. आणि त्या योगशास्त्राचीच ही प्रक्रिया आहे की शांत बसायचं, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करायचं, श्वास घेताना श्वास सोडताना मंत्र घ्यायचा. सायंटिफिक ॲटिट्यूड सहितच हे सगळं करायला हवं, तर ही गोष्ट आपल्या जाणतेपणाने आपल्याला फ्रुटफुल होईल. मग कुठल्याही प्रकारचे अनुमान राहणार नाही की हा असं झालं म्हणजे मला हे साधलं असेल बरं का. असा जो अनुमान असतो, असा जो अंदाज आपण बांधत असतो की अच्छा मला सगळा निळा प्रकाश दिसला म्हणजे माझं काहीतरी एक पायरी मी पुढे गेलो. गोंदवलेकर महाराजांनी म्हणलं की हे सगळ्या मैलाचे दगड आहेत. आणि नाम हे असं साधन आहे की जे प्रकाश दिसणं, आवाज ऐकू येणं, ही सगळी मधली स्टेशन बाजूला सोडून डायरेक्ट भगवंतापर्यंत नेतं. आणि ते भगवंतापर्यंत नेणं म्हणजेच अस्तित्वाच्या जाणीवेवरची अवधान, मनाचा स्पर्श होणं. अस्तित्वाची जाणीव हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. निसर्गदत्त महाराज असं म्हणायचे की जाणीवेवर राहा नाही तर खड्ड्यात जा. असं त्यांचं जे साहित्य आहे ते खूप खूप डायरेक्ट आणि खूप थोडंसं हार्श वाटेल अशा प्रकारचं आहे, कारण का ते टू द पॉइंट बोलायचे. त्यामुळे प्रत्येक वेळेला संतांचं वाङ्मय वाचताना, संतांचं जे काही म्हणणं आहे ते समजून घेताना, ईश्वर याचा अर्थ अस्तित्वाच्या जाणीवेशी झालेली एकरूपता. मग ही गोष्ट सगळी लक्षात येते की भक्तांची या अंतरी सावळा श्रीहरी सुखे वास करी सर्व काळ, असं स्वामी स्वरूपानंद जेव्हा म्हणतात तेव्हा आधी ते अंतरंगाविषयी सांगतात. भक्तांची या अंतरी सावळा श्रीहरी सुखे वास करी सर्व काळ, म्हणून तयासी विश्व हरिरूप झाले अखंडित आपे आप. कारण आतमध्ये आधी ते दर्शन झालंय आणि मग मी, माझं मूळ स्वरूप हेच परमात्म स्वरूप आहे याचा साक्षात्कार होणं, ते रिअलायझेशन होणं असं म्हणूया आपण. आणि ते ज्ञान, त्या ज्ञानाचा प्रभाव मनावरती असा असतो की स्ट्रक्चर ऑफ माइंडच पूर्ण त्याचं बदलून जातं. ते एकदम बदलत नाही, ते हळूहळू बदलतं. टप्प्याटप्प्याने जसजसा त्या शांती सुखाचा अनुभव येत जातो तसतसं माणसाला असं वाटत राहतं की अरे हे पुन्हा करावं, पुन्हा करावं, हा पुन्हा अनुभव घ्यावा. म्हणून तर त्याची प्रॅक्टिस सतत करायला लागतो. सतत केल्यानंतर वृत्ती विचार यांची तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी आणि वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी, दोन्ही गोष्टी हळूहळू शांत व्हायला लागतात. आणि शांत होता 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 जाणीव अधिकाधिक स्पष्ट होत जाते. आणि मग एक क्षण असा येतो की ज्यावेळेला केवळ जाणीव आहे आणि मन असून नसल्यासारखंच आहे, याचं कारण मनामध्ये कुठलाच विचार येत नाही, पण जाणीवेचा पूर्णपणाने प्रभाव आहे. मी आहे हे मूळ ज्ञान पूर्णपणाने, ती जाणीव अंतःकरणाला पूर्ण व्यापून राहिलेली आहे. हा क्षण येतो, मग तो क्षण हळूहळू वाढत जातो आणि त्याच्याने जे ट्रान्सफॉर्मेशन मनाचं होतं ती खरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. सेल्फ रिअलायझेशन मुळे होणारं सेल्फचं ट्रान्सफॉर्मेशन व्यक्तिमत्वाकडून मूळ तत्वाकडे, ही ह्याच्यामुळे आपोआप त्या तत्वाचे सगळे चांगले गुण त्या व्यक्तिमत्वावरती रिफ्लेक्ट होत जातात. मग कुठले चांगले गुण आहेत तर दैवी गुणांची सगळी मालिका भगवद्गीतेमध्ये. त्या दैवी गुणांच्या मालिकेमध्ये तो रोज पूजा करतो, तो गळ्यामध्ये माळ घालतो,
कपाळाला गंध लावतो, असे कुठलेही लक्षणं नाही आहेत. सगळ्यात पहिला दैवी गुण कुठला असेल तर अभयम. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जव, तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता. हे सगळे दैवी गुण मांडलिक राजासारखे त्याच्यासमोर हात जोडून उभे राहतात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं. पण या सुंदर रिअलायझेशनची सुरुवात सेल्फ रिअलायझेशनच्या प्रयत्नापासून होते. एकेका टप्प्याने आपण तिथपर्यंत जातोय. प्रक्रियेसहित भक्तिभावनेसहित जायला पाहिजे. याचं कारण आपण हे सगळं थेरॉटिकली मान्य झालं की मी म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे, तरी देखील ध्यान काळ किंवा हे विचार तत्वज्ञानाचे करायचा काळ आपल्या अख्ख्या 24 तासाच्या दिवसातला थोडाच वेळ असतो. उरलेला पूर्ण वेळ आपण संसारामध्ये असतो, असायलाही लागतं. त्या काळामध्ये सगुण भक्ती, सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, असं समर्थांनी म्हणलंय. त्यानुसार दिवसभराचा शक्यतो पूर्ण काळ नामस्मरणाने भरून काढणे आणि ध्यान कालामध्ये ज्याचं नाम घेतो आहे ते तत्व अनुभवण्याचा प्रयत्न करणे, आपल्याच आतमध्ये शांत बसून. त्यासाठी मोठमोठ्याने घंटा वाजवायला पाहिजे, मोठमोठ्याने टाळ पिटायला पाहिजे, गजर करायला पाहिजे. भक्तिभावाने माणसाने सगळं करावं, पण ध्यान काळामध्ये या गोष्टी करणं अभिप्रेत नाहीये, तसं करू नये. जे कृष्णमूर्तींनी असं म्हणलंय की एखादं फूल उमलावं तसं ध्यान लागलं पाहिजे. एखादं फूल उमलावं तसं ध्यान लागलं पाहिजे, म्हणजे ते शांतपणाने नैसर्गिक रीतीने उमलत गेलं पाहिजे. तुमचं ध्यान तुमच्याच आतमध्ये. फुलाला उमलताना पाकळ्या आपण बोटाने बाजूला करू शकत नाही, तशा करून काही होत नाही. तसं करायचं नसतं. फूल हे त्याच्या आतल्या, त्या वनस्पतीच्या आतल्या नैसर्गिक पोषण द्रव्यांनी ते उमलायला लागतं प्रोसेसनुसार हळूहळू. तसतसं ध्यान हे त्याला पोषक असं वातावरण, मनाचं वातावरण पोषक असं दिल्यानंतर हळूहळू आपोआप त्या शांती सुखाचा अनुभव आपल्याला येत जाईल. आणि तेच खरं समाधान आहे. गोंदवलेकर महाराजांनी म्हणले की सगळ्या परमार्थाचं सार काय असेल तर ते समाधान, आणि तेच हे समाधान आहे. ते आपल्याला जरूर प्राप्त होईल. सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून आता आपण 10 मिनिटं शांत बसूया. ताठ बसायचं, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करायचं. श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे यावरती. श्वास घेताना श्रीराम, सोडताना श्रीराम असा मंत्र. हळूहळू तो मंत्र, त्या मंत्राच्या प्रभावाने मनातल्या वृत्ती विचार हळूहळू शांत होत जातात. आणि मग स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करणं. सुरुवातीला 3 वेळा ओंकार करूया आणि त्यानंतर 10 मिनिटं ध्यान करूया. हरिओम.